जॉगिंग बॉयज ने टीम में पहले टॉस जीता और कहा वो पहले बैटिंग करना पसंद करेगी इस मैदान पर। सिटी टीम से कहा गया कि आप पहले शुरुआत कीजिए बॉलिंग से मैदान पर। सभी चाहने वालों को हमारा प्यार भरा नमस्कार। अंपायरों की जोड़ी तैयार है, सुजीत सर उनके सामने दूसरा अंपायर अब आते हुए मैदान पर कुछ बातचीत हो रही है अंपायर के साथ मैदान पर। सुजीत सर ने इशारा अभी तक नहीं किया कि मैच ऑन होने का मतलब तब तक हाँ बिल्कुल सर जी, सब स्कोर रेडी है, आप रेडी है, सब कुछ ऑल बेल मैदान पर ठीक ठाक। और चलिए शुरुआत इस माहौल पर। प्रसाद मैदान पर खेलेगा शुरुआत में और गेंदबाजी पर अनिल मैदान पर। ठीक है, पावर प्ले में किस तरह से खेल चलेगा मैदान पर। और फिर गेंद सामने खेला, लॉन्ग ऑफ बॉर्डर के बाहर गेंद, वन बाउंड सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। अब लॉन्ग ऑफ को पीछे लिया गया, कवर नहीं रखा। वापस खेल मैदान में चलेगा, इस बार रिवर्स खेला गया। ये उनका ट्रेडमार्क शॉट है। ये खिलाड़ी जब तक खड़े रहेंगे ना, रिवर्स में हमेशा ट्राई करेंगे। इस प्रतियोगिता में बहुत बार ऐसा कारनामा इन्होंने किया, मतलब बैटिंग ये करने में माहिर है और आज बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। क्या योजना रखेगी इनके सामने। और लाइन देखिए, ऑप्शन के बाहर रखा, गति के साथ बीड हो गए वहां से। 4 पर पहुंचा टीम का स्कोर। खेल हो चुका है 3 गेंदों का महारत खेल में। सेमीफाइनल का पहला मुकाबला सिद्धि टीम पहले टॉस हार चुकी है और जॉगिंग टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का जो निर्णय लिया है, अब तक तो ठीक ठाक मैदान में लग रहा है। और फिर से रिवर्स, चूके लाइन से अच्छा बॉलिंग मैदान पर। पहली गेंद पर चौवा, उसके बाद दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट, चौथी भी गेंद लगभग डॉट मैदान पर। 4 गेंदों पर सिर्फ मात्र 4 रन मैदान में। अब देखिए, अब फील्डिंग में तब्दीली, अब पॉइंट को पीछे रखा और मिड विकेट को अंदर लाएगा। लॉन्ग ऑन वहीं पर रखा है, थोड़ा सा सीधा रखा है, खासकर ऊपर करना पसंद करेंगे गेंदबाजी। और इस बार कवर बाउंड्री पर, देखिए लाइन को बदला और उसका परिणाम हुआ गेंद निकली सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। देखिए सही से चल जो रहा था ना, वो ठीक ठाक था मैदान पर। अनिल को आवश्यकता नहीं थी वो लाइन बदलने की, लाइन बदली, वहां पर रन बने मैदान पर। पॉइंट को खिलाड़ी को अंदर बिल्कुल नहीं, बाहर नहीं भेजना था मैदान में। देखिए रिवर्स पर वो बल्ले पर रन नहीं बने तो शायद मौका था आपके पास वापस करने का। और इस बार मिड विकेट पर ये और रन मिलेंगे, सीमा रेखा से गेंद पार, 4 रन के लिए मैदान पर। 12 पर पहुंचा टीम का स्कोर। अनिल ने कुछ अतिरिक्त करना चाहा, अनिल बिल्कुल खराब बॉलिंग मैदान पर। 1 ओवर 12। बैटिंग चाहे पावर प्ले का मैदान पर इशारा आता हुआ मैदान में गेंदबाजी में साहिश में अनिल थोड़ी सी गलती कर दी, अपने फील्डिंग चेंज करके अंदर बुलाया मिड विकेट को। जो चल रहा था वो ठीक ठाक था मैदान पर, लेकिन अतिरिक्त तो कुछ करने का अंदाज आपका थोड़ा सा संकट में निकला, जहां पर 3 बाउंड्रीज खर्च हुई। साहिश उनके सामने नया खिलाड़ी सच्चू मैदान पर। ओह लाइन देखिए सच्चू की लाइन ऑप्शन के बाहर रखिए। जब तक आप कुछ अलग नहीं करेंगे ना, तब तक बल्लेबाजों को वो अटैकिंग पास करना ही पड़ेगा। गेंदबाजी पर क्योंकि बल्लेबाजी वो कर रहे, पता है गेंदबाजी पर वो अटैक करना पसंद करेंगे, लेकिन आप अगर कुछ अलग सा करेंगे मैदान पर, अनिल ने किया वो गलत किया, क्योंकि देखिए कवर के खिलाड़ी को पीछे रखा पॉइंट को, उसके बाद की कहानी थी मैदान पर 2 चौवे निकले मैदान में। गति परिवर्तन काम कर गई, लोगों पर खिलाड़ी मौजूद है, सीधे हाथ में गए और आउट। पहला विकेट निकला टोटल 12 रन पर।
दर्शक हृदय से पहुंचे से कहना चाहूंगा टॉस आज जीता जॉगिंग टीम ने। उन्होंने कहा पहले टॉस जीतकर वो बल्लेबाजी करना पसंद करेगी। शुरू के पहले एक ओवर में 3 चौके लगाकर 12 पर पहुंचा टीम का स्कोर, लेकिन सिद्धि स्पोर्ट ने उसी समय पर वापसी कर ली, एक सफलता वहां पर की और अब मात्र मैदान पर नए खिलाड़ी के रूप में मुकुंद पहुंच चुका है। बारह पर पहुंचा टीम का स्कोर, नया बल्लेबाज पहुंच चुका है। देखिए साइज से सफलता कर दी, पर यही फर्क रहता हमेशा आपका, सामने वाले खिलाड़ी के लिए बहुत मुश्किल है ये मैदान में। फिर से ओवर पिच कर दी हल्के हाथ से ऑन साइड पर, लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, नहीं बाहर है ये, फिर से रोक लिया था आखिरी क्षणों में, लेकिन उसके बाद शरीर पर टक्कर कर वापस चली गई सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। सोलह पर पहुंचा टीम का स्कोर, मैदान पर खेल चलता हुआ जो कि दूसरे ओवर का। ओ शॉर्ट पिच गेंद दी है, शायद मैं तो कहूंगा घर जाकर आते ना खाना खाने के बाद, तब भी आसान था मौका बड़े शॉट मारने का, इतना समय था बल्लेबाज के पास, लेकिन बल्ला जल्दी बिल्कुल घुमा गया, इसलिए तो आखिरी क्षणों पर गेंद टकरा गई। और साइस जानते थे कि अगर ये यहां पर शायद वो रन बनाए जाते, ये वो खराब गेंद थी। देखिए रिवर्स के लिए उन्होंने अभी तक प्रोटेक्शन नहीं दिया, इसका कारण क्या है कि अनिल ने जो गेंदबाजी की ना, पहले 4 गेंदे 2 बार रिवर्स में ट्राई कर चुके हैं, शायद आत्मघाती निर्णय होगा ये रिवर्स का। चलिए ये देखिए तीसरी बार में रिवर्स फेल होगा इनका, और अनिल अपने वही तो गलती करना है, उनको मारना था रिवर्स तो मारने देते तो शायद कहीं पर भी विकेट निकल जाता। और बल्लेबाज को भी एक कॉन्फिडेंस चाहिए कि रिवर्स अगर आपके बल्ले से ना निकले तो जो सिंगल डबल चले उनको रोकना नहीं चाहिए आपको। 17 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर इस खेल में, 1 विकेट के नुकसान के बाद। देखिए अच्छी बॉलिंग मैदान पर, अच्छी बॉलिंग, 4 गेंदे रिवर्स पर डॉट खेल चुके हैं ये। 2 ओवर के बाद 17 रन, 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर खेल चलता है इस मुकाबले का, सेमीफाइनल का। देखिए दर्शक दूर से पहुंचे उनसे कहना चाहूंगा, जॉगिंग टीम ने पहले टॉस जीता, कहा कि पहले बैटिंग करना पसंद करेगी इस मैदान पर। सिद्धि स्पोर्ट टीम को कहा कि वो पहले बॉलिंग कर सकती है इस मैदान पर, लेकिन अनिल की शुरुआत की पहली गेंद पर चौवा, उसके बाद लगातार 3 गेंदे डॉट, उसके बाद खिलाड़ी हटाकर कवर पर रखा गया पॉइंट पर जहां पर रिवर्स खेल सकते थे वहां पर, इसलिए लेकिन उसके बाद 2 चौवे गए और वहीं पर नुकसान हो गया मैदान पर। इस ओवर में 5 रन दिए साइश ने, एक सफलता हासिल कर ली, पावर प्ले समाप्त हो चुका है, 17 पर पहुंचा है टीम का स्कोर, मैदान में खेल चलता हुआ, जबकि अब तीसरे ओवर का अनिल वापस मोर्चे पर। फिर से रिवर्स खेलने का प्रयास कर रहे वो। देखिए रिवर्स से एक आत्मघाती हत्या होती है। देखिए बनी तो बली वरना अब्दुल घनी, देखिए अगर नहीं लगती तो 5 गेंदे उड़ चुके, एक खिलाड़ी जो नॉस्टैक पर जिन्होंने 4 गेंदे खर्च की। ये टाइमिंग भी से खिलाड़ी वहां पर है, आराम कैच को ले सकते हैं, लेकिन छोड़ा मैदान पर। 2 रन वहां पर बनते हुए और 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा 19 रन मैदान पर, जबकि खेल चलता हुआ तीसरे ओवर का। बेहतरीन माहौल मैदान में, 2 रन वहां पर बन चुके कैच छूटने के बाद। ओ
गति गति यहां पर गति से बीट क्या हुआ सर, गेंद शॉर्ट पिच गेंद लेकिन तेज कितनी डाली। और अनिल की यही खास बात है कि एक आध गेंद ऊपर करते वो और वहां पर फंस जाते। अनिल लाइन बिल्कुल सटी है, इसी लाइन पर बॉलिंग करने में, लेकिन बल्लेबाजों को ध्यान रखना पड़ेगा, रन गति अब बढ़ानी पड़ेगी मैदान पर, क्योंकि विकेट हाथों में है मैदान में। ओ थोड़ी सी बाहर चली गई, वाइड बॉल, 1 रन खाते में निकला। टीम का स्कोर मैदान में पहुंचा जो कि 20 रन मैदान पर। चेंज अप पेस सीधे हाथ में, साइज है वहां पर, गलती करने वाले नहीं है, जानते कि कितनी अहमियत है इस खेल की, ये विकेट की, और सफलता अनिल के खाते में मैदान पर। नया बल्लेबाज सोहम पहुंच चुका है, 20 रन पर और एक विकेट निकला मैदान में। ओ डिफेंस देखिए, यह होता है परिणाम, विकेट निकलने के बाद आपको पता होता है कि अगर गुच्छों में विकेट निकल जाए ना तो टीम फंस जाएगी। क्योंकि सामने वाली टीम पहले मैच में देखिए 3 ओवर में इनके खिलाफ 46 बने थे और पूरी टीम समेट गई 58 रन पर। ओह चेंज ऑफ पेस किया, गति परिवर्तन, बीट कर गई वहां पर गेंद, निकली विकेट कीपर के हाथ में, रन नहीं निकलेंगे, सिर्फ निकला और ये 3 रन का और 1 विकेट निकला मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा 19 नहीं 20 रन, माफ कीजिए, 3 विकेट, 2 विकेट नुकसान के बाद 20 मैदान पर। अच्छी बॉल में लगभग 12 रन खर्च किए, इस ओवर में सिर्फ 15 पर 2 और बढ़िया क्रिकेट, वहां पर सिंगल निकला मैदान में। देखिए ये 4 गेंदे जब आपकी रिवर्स में फेल हो गए ना तो आप पर वो मानसिक दबाव आ गया मैदान पर। और मैं यही कह रहा था शुरू में अगर रन बन चुके थे तो आपको वहां पर मैच को थोड़ा सा आगे ले जाना था मैदान में, आपने कुछ रिवर्स अंदाज खेले, वहां से नुकसान होगा, कुछ गेंदे डॉट निकले और वो प्रेशर अब आया मैदान में, अब रन बनाने पड़ेंगे। अच्छा ये देखिए शॉर्ट पिच गेंदों पर ये बल्ला नहीं चला रहे मैदान पर। देखिए शॉर्ट पिच गेंदों को छोड़ना नहीं मैदान पर आज है। 1 रन वहां पर निकला, सिंगल के साथ कहानी में वापसी, 21 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता 22 पर पहुंचा। इस बार मिस है भैया, खिलाड़ी से दूर है ये गेंद, नहीं वहां से थोड़ी सी गपला फील्डिंग में, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बने, स्ट्राइक बदली गई और वहां से 24 पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर। जॉगिंग टीम ने पहले टॉस जीता, बल्लेबाजी करने का निर्णय लिया। पहले ओवर में 12 रन बने, जहां से लगा एक मोमेंट प्राप्त हो चुका, लेकिन साइश ने आकर वो रोका, वहां पर वापस 5 रन खर्च किए। और रिवर्स 5वीं बार ये शॉट खेलेगा और 5वीं बार में सक्सेसफुल है ये, मतलब 5 रिवर्स गेंदे खेल, जहां पर एक ही छक्का लगा। हाल में रही है सब कुछ। 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए साइश ने थोड़ी सी गलती कर दी, गति परिवर्तन कर दी, गेंद को बहुत शॉट डाला, जहां से मुश्किल था वहां पर साइश के लिए बच पाना। सोहम जो कि स्ट्राइक एंड पर जो कि पर प्रसद।
देखिए गेंद को चेक कर किया, उसके बाद अगर बात बताई जाए तो देखिए अभी वापसी हो चुकी है इस वक्त मैदान पर कि ये और अगर 12-15 का बनता है तो मुकाबले में आप वापसी कर पाएंगे मैदान पर, लेकिन राहुल को ध्यान रखना पड़ेगा साइज को कि विकेट चाहिए मैदान पर उनके लिए। ये देखिए ऑप्शन के बाहर कट चेक, इनको बैकफुट पॉइंट को पीछे रखा है खिलाड़ी, एक ही रन बनेगा पर। और देखिए ग्राउंड फील्डिंग की सबसे अहम ताकत रहती है आपने सबसे खराब फील्डिंग की, जहां पर एक रन था वहां पर 2 रन दिए, जहां पर स्ट्राइक बदली गई वो उसके बाद वो सिक्सर लगा मैदान पर, 31 पर पहुंचा टीम का स्कोर। थोड़ा सा दबाव आ चुका वहां से, कोई शायद जा रहा था वहां से या फिर तैयार नहीं थे मैदान पर। और रिवर्स खेलने का प्रयास यहां पर, लेग स्लिप के खिलाड़ी को देखिए बहुत तेज आ चुका है ये, एक ही रन वहां पर बनेगा। अंपायर का इशारा क्या रहेगा, बल्ले पर लगी गेंद, मतलब 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर के बाद तब 8 रन प्रति ओवर 32 रन जोड़े गए मैदान पर। इनका कुछ समझ में नहीं आ रहा है मुझे, एकदम डिफेंस खेल रहे भाई, विकेट हाथों में 8 बचे और आपको अटैकिंग बैटिंग करनी पड़ेगी। 33 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। और देखिए शॉर्ट पिच गेंदों पर प्रहार करना पड़ेगा, उसके सामने से रन छोड़ने हैं। और इस बार फिर से रिवर्स, नहीं वहां पर अपने हाथों में स्ट्राइक को रखा, 6 बार रिवर्स पर बल्ला चला, एक ही बार गेंद निकली बल्ले से 6 रन के लिए। उससे अच्छा बादल सर ये होता कि इक्का दुक्का बनाकर वो 6 रन आराम से बना सकते। देखिए रन रेट अच्छा था, शुरू में लग रहा था टीम का स्कोर 33 पर पहुंचा। पहले ओवर में लगभग 3 बाउंड्रीज लगाई, उसके बाद तब सिर्फ 1 बाउंड्रीज और बीच के ओवर्स में 1 बाउंड्रीज, मतलब गेंदबाजों ने अपनी वापसी कर दी मैदान पर। देखिए हवा का झोंका शायद ऑफसाइड पे ज्यादा है, इसलिए शायद वहां पर प्रोटेक्शन बहुत ज्यादा दिया मैदान पर। फिर से रिवर्स, फिर से बल्ले पर लगी गेंद, हालांकि शरीर पर लगी। उसके बाद 7 गेंदे रिवर्स खेली और सिर्फ बनाए 7 रन मैदान पर, और टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस वक्त 34 रन पर। एक बॉल आजू। फील्डिंग उसी अंदाज में पीछे रखे कवर को खिलाड़ी को, यह सही शॉट है। फुल टॉस गेंद को छोड़ना नहीं मैदान पर, और इशारा अंपायर का था 6 रन के लिए। वापस खेल मैदान में चलेगा, बेहतरीन माहौल मैदान पर। 40 पर पहुंचा इस वक्त टीम का स्कोर मैदान में। अब हाथ खोले, देखिए फुल टॉस गेंद आपने मौका दिया इनको खेलने का। अब तक ये बहुत डिफेंस थी, लेकिन मैसेज आ चुका है कि अटैक करना पड़ेगा मैदान में। फिर से फुल टॉस, इस बार भाई मौका नहीं, शायद देखिए ये करना नहीं आपको। कैचेस विन द मैचेस मैदान पर। अब सूरज को देख रहे हैं, सूरज वहीं पर है, सूरज अपना काम कर रहा है, वो तो हिल नहीं सकता। आपको शायद मौका बन रहा था उस कैच को लेने का,
दूसरा कैच इस इनिंग में छोड़ चुके हैं, मतलब 2 कैचेज छोड़ चुके हैं सिद्धि टीम मैदान पर और 41 हालात मैदान में। इस बार एफर्ट फील्डिंग देखिए भाई, काबिल बहुत ज्यादा, मैं कहूंगा 100% इस खिलाड़ी को देने पड़ेंगे। कैच छूटा वो अलग है, लेकिन भाई पूरा शरीर हवा में झोंका था, देखिए बिल्कुल लग भी रहा था। ये कैच ऑफ द सीरीज होता है ये सर, अगर ये कैच लिया जाता तो मैं तो कहूंगा हो जाता, कि ये देखिए बहुत मुश्किल था मौका, ये हाफ चांस था, ये उसे फुल में करने का प्रयास कर रहे थे। 41 पर पहुंचा, 42 पर पहुंचा। अंपायर्स और संपली और झाली। आ, 42 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर 5 ओवर के बाद। अभी तक 12 गेंदे बचे मैदान पर। तो चलिए हमारे साथ जुड़ जाएंगे राहुल को यहां पर अगले 2 ओवर के लिए। हेलो हेलो धन्यवाद कृष्णा देवजी सर। धावच्या मैदानाच्या दिशेने पाचवं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर माफ करा 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र गडी गारद झाला, त्रिफळा उद्ध्वस्त केला। आणखी एक गडी मैदानाच्या बाहेर जाईल, नवीन फलंदाज मार्गस्थ होईल। अर्जुन नावाचा फलंदाज, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। 5 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली। 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चांगला प्रारंभ केला, त्रिफळा उद्ध्वस्त करत फलंदाजाला माघारी पाठवलंय। नवीन फलंदाज येईल तोपर्यंत सांघिक धावसंख्येचा विचार, सांघिक धावसंख्या 42 धावा धावफलकावर। 3 घड्यांच्या मोबदल्यात 42 धावा चांगल्या स्थितीमध्ये आहे। 6वं षटक, 7 षटकांचा हा सामना आणि या अंतिम 2 षटकामध्ये आक्रमण केलं जाईल जॉगिंग संघाकडनं। 6वं षटक प्रगतीपथावर, चांगली गोलंदाजीचा प्रारंभ केलाय। दुसरा चेंडू मार्गस्थ असेल। या स्पर्धेतील अल्दोना प्रीमियर लीग 2024 अर्जुन नावाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेल, परंतु क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक। चेंडू फारग्रस्त होतोय, षटकारासाठी चांगला प्रयत्न। बॅटच्या रडारमध्ये चेंडू, पुलचा फटका आणि पुलचा फटका सीमा दिशेच्या बाहेर। थोडेसे दुखापत होते, क्षेत्ररक्षकाला पाणी घेऊन जायचं आहे। चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकानं केला, केवळ प्रयत्न राहिला, परंतु दाद द्यावी लागेल। अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर मिळवली होती,
पण तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवू शकला नाही. 48 धावा धावफलकावर लागतील. पहिल्या चेंडूवर घडी घातल्यानंतर आक्रमण केलं नवीन येणाऱ्या फलंदाजानं आणि ते आक्रमण सक्सेसफुल झालं. 48 धावा 3 घड्यांच्या मोबदल्यात या अंतिम 2 षटकामध्ये आक्रमण केलं जाईल. 7 षटकांची ही लढत. पहिला सेमीफायनलचा सामना दोन तुल्यबळ संघ सिद्धी स्पोर्ट वर्सेस जॉगिंग बॉईज. जॉगिंग बॉईज संघ प्रथम फलंदाजी करतोय. चांगली फटकेबाजी पहिल्या 5 षटकामध्ये आणि अंतिम स्लॉग ओव्हरच्या 2 षटकामध्ये चांगली फटकेबाजी. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. 48 धावा धावफलकावर लावल्यात. 2 धावांच्या पूर्ण मागे असेल. अर्धशतकापासून चांगला चेंडू लेग ग्लान्स केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडनं बघायला मिळतंय. षटकारानंतर चांगला गुडले स्पॉटवर चेंडू टाकला. निर्धाव चेंडूने तिसऱ्या चेंडूची सांगता केली. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते सिद्धी बॉईज संघाच्या गोलंदाजाकडनं. चौथा चेंडू मार्गस्थ असेल. यावेळी पुन्हा दिशाहीन चेंडू. पंत दंडित करतील गोलंदाजाला. मिस्टर एक्स्ट्राची एंट्री धावसंख्येमध्ये केली जाईल. 49 धावा धावफलकावर 3 घड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी गमावल्यानंतर 49 धावा धावफलकावर लावल्यात. ते पहिले 3 चेंडू निर्णायक चेंडू चांगल्याच प्रकारे हाताळले होते गोलंदाजाने आणि त्यानंतर हा वाईडचा चेंडू मार्गस्थ झालाय. यावेळी ओव्हरपी प्रकारचा चेंडू. मोठा फटका. चेंडू परार होतोय. येतोय षटकार. सुरेख फटका. ओव्हरपी चेंडूवर मोठा प्रहार केला. बॅटच्या रडारमध्ये स्वतःला नेलं. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं षटकार मारलाय आणि षटकाराने 55 धावा धावफलकावर लागल्या. 3 घड्यांच्या मोबदल्यात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी फार अपेक्षित असते आणि ती जॉगिंग बॉईज संघाकडनं या षटकामध्ये ते आक्रमण केलं गेलंय. गोलंदाजीचं नाव आहे राहुल नावाचा गोलंदाज. षटकातील 2 चेंडू सगळे शिल्लक असेल. राईट टर्म ओव्हर द विकेट सज्ज. पुन्हा एकदा गुडले स्पॉटवर पडलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव मिळेल. 1 धावाचं रूपांतर दुहेरी धावमध्ये करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळीनं धावसंख्या 57 धावा 3 घड्यांच्या मोबदल्या. 57 लॉस ऑफ 3 विकेट. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. षटकातील अंतिम चेंडू असेल. भैरवी घालणारा चेंडू असेल आणि भैरवी घालणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे स्वागत किंवा डिफेंड केला जाईल. चांगला चेंडू लेग ग्लान्स केला. फाईनली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धावेनं या 6व्या षटकाची सांगता होते. 58 धावा धावफलकावर 3 घड्यांच्या मोबदल्यात. चांगली फटकेबाजी या 6 षटकामध्ये बघायला मिळाली. 36 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 36 चेंडूमध्ये 3 घड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावर. अंतिम षटक भैरवी घालणारं हे षटक असेल आणि या भैरवी घालणाऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजा हातामध्ये चेंडू दिला जाईल हा सिद्धी स्पोर्ट्स संघाकडनं बघावं लागेल. परंतु जॉगिंग बॉईज संघाचं कौतुक करावं लागेल. 6 षटकामध्ये चांगल्या चेंडूंना सन्मान दिलाय. खराब चेंडूंना प्रहार केलाय. चांगले चेंडू जे आपल्या पट्ट्या बॅटच्या रडारमध्ये होते ते सीमारेषेच्या बाहेर पाठवले आणि 58 धावा धावफलकावर लावल्यात. अंतिम षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. जबरदस्त फटका. येतोय षटकार आणि या षटकाराने सांघिक धावसंख्या 64 धावांवर. अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चांगली फटकेबाजी या अंतिम षटकामध्ये बघायला मिळते. सुरेख आरंभ केला या षटकाचा आणि अशा प्रकारची फटकेबाजी गरज असेल ते जॉगिंग बॉईज संघाला. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि प्रथम फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे जॉगिंग बॉईज संघ. अंतिम षटक मार्गस्थ. अंतिम षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील परंतु या गोलंदाजावर आक्रमण केलंय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका. काऊर कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये षटकार आल्यानंतर चांगला आत्मविश्वास वाढला असेल फलंदाजाचा कारण बॅटच्या रडारमध्ये चेंडू. 62 धावा धावफलकावर 3 घड्या. 64 धावा धावफलकावर 3 घड्यांच्या मोबदल्यात.
लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू, चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला आणि निर्धाव चेंडूची गणना स्कोरिंग काउंटिंगमध्ये केली जाईल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या चेंडूवर बघायला मिळतोय, कारण स्लॉक ओव्हरचे षटक आहे. स्लॉक ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज हा सिद्धी स्पोर्ट्स संघाकडनं बघायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू निश्चितपणे चांगला आहे, परंतु दर्जेदार फटका झेल मात्र सोडला गेला. खराब क्षेत्ररक्षण सिद्धी स्पोर्ट्स संघाकडनं. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत 2 धावा निश्चितपणे मिळवल्या जातील त्या जॉगिंग बॉयज संघाकडनं. 67 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षकाची साथ क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाची, कारण क्षेत्ररक्षक हा क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूला गोलंदाजाला साथ द्यावी लागेल. चेंडू तर चांगला होता, यष्टीरक्षक थोडासा पंबल झालाय आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या जवळ जाऊन पोहोचलाय. 2 धावा तर पूर्ण केल्याय आणि चौकार. पंच धावा कळवायच्या आहेत. सर एकूण धावा किती? टोटल धावा 4 धावा. या 4 महत्वपूर्ण धावा धावसंख्येमध्ये अधिक केल्या जातील, ऍड केल्या जातील आणि धावसंख्येचा 70 धावा धावफलकावर. 70 धावा धावफलकावर अंतिम 70 धावा धावफलकावर येत आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावर. काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, परंतु गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा पंच दंडित करतील आणि मिस्टर एक्स्ट्राची एंट्री धावसंख्येमध्ये केली जाईल. 71 धावा धावफलकावर. थोडासा दबावामध्ये दिसतोय गोलंदाज. तर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली असती तर धावसंख्येला आवर घालता आला असता. काही कॅचेस सुटला या सामन्यामध्ये. या महत्त्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना रंगतोय. यावेळी चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू या षटकामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या गोलंदाजाकडनं केलं जाते. सिद्धार्थ धावाचा हा गोलंदाज, स्लॉक ओव्हर स्पेशालिस्ट. पहिल्या सेमीफायनलचा सामना जॉगिंग बॉयज विपक्ष सिद्धी स्पोर्ट्स संघ. अंतिम चेंडू या षटकातील. चांगला फटका, देखणा फटका, स्ट्रेट याचा फटका, चेंडू मार्गस्थ होतो, येतोय चौकार या अंतिम चेंडूवर. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 घड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 75 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. सेमीफायनलचा पहिला सामना आणि या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 घड्यांच्या मोबदल्यात 75 धावा धावफलकावर लावल्यात. 76 धावांचं लक्ष असेल ते सिद्धी स्पोर्ट्स संघासमोर. पहिल्या इनिंगचा खेळ जरूर थांबलाय आणि या नंतर समालोचनासाठी येतील सर बादल चौधरी.
जमवले. पंचांचो इशारो, दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिलो चेंडू घेऊन सच्चू. पहिल्या चेंडूवर हलकेच अपील आणि पंचांनी हा अपील उचलून घेतलेला. साईश पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचो मानकरी. आखो टप्प्याचा चेंडू तो साईशचो. पूल करण्यासाठी अगदी आदर्शवत असणारा चेंडू. कदाचित या पूल करण्याच्या नादात साईश खूपच मागे गेलो आणि जाता जाता चेंडू बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या दिशेन. दुसऱ्या प्रयत्नात घेतलेलो झेल प्रसादचो एक सुंदर झेल, ज्या प्रसादने पहिली बॅटिंग करताना 24 धावा सलामीवीर म्हणून जमवले. तो प्रसाद आपल्या संघासाठी भरीव योगदान देताना अष्टपैलू कामगिरी. नंबर 8 ची जर्सी क्रमांक प्रसादच्या पाठीवर. एका सामन्यामध्ये नंबर 8 ची जर्सी क्रमांक 2 वेगवेगळ्या खेळाडूंच्या पाठीवर बघितलेली. योगायोग असं होतो, या दोघही खेळाडूंचं नाव रवींद्र होता, पण त्याच्यापैकी एक होतो रवींद्र जडेजा भारतीय संघाचो आणि दुसरं होतो रचित रवींद्र न्यूझीलंड संघाचो. तीच नंबर 8 ची जर्सी प्रसादच्या पाठीवर. फलंदाजी सलामीसाठी खूप सुंदर आणि त्यानंतर ॲज अ विकेट किपर आपल्या संघासाठी अगदी तशीच भरीव कामगिरी. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता सच्चू. मिडास टच लाभलेले हो गुणवान खेळाडू आज जे का हात लावीत त्याचा सोना करीत असा वरदान जणू काय आज सच्चू बरोबर. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू. हुकचो फटको डीप फाईन लेगच्या दिशेन. डीप स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक वेगान गेलो चेंडूवर. पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू, झालेली फेक. थ्रो बघा किती सुंदर. डीप फाईन लेग वरसून थेट विकेट किपर पर्यंत. फक्त एका रनचावर आणि एका रनसानीशी धावसंख्येची सुरुवात. मालवणी कोकणी भाषेतली बोनी जका म्हटली जाता तो बोनियाचो पहिलो रन 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. साईश जरा स्वस्तात आणि लवकर गोल्डन डकचो बाद होऊन बाद गेल्यानंतर मैदानावर सनील आणि सुरेशची जोडी. स्ट्रायकर एंडवर सुरेश, नॉन स्ट्रायकर एंडवर सनील. सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर थोडस खाली राहणारो चेंडू. जेवढा अनुमान या चेंडूवर खेळण्यासाठी लगावलेला. सुरेशने त्यापेक्षा चेंडू बरोच खाली राहलो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 रन, 76 रन्सांचा पाठलाग. कोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. ऑन ड्राईव्ह, थोडस हवाई फायर आणि बॅट चो फटको पिल्लरच्या बोटांचं कीस घेऊन सीमारेषेच्या पहिला आडी. अल्डोना प्रीमियर लीग चौकार. फक्त 2 खेळाडू असत खास संरक्षणासाठी या ओव्हरमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे षटक. लॉंग ऑनच्या दिशेन 1 खेळाडू. डीप मिड विकेटच्या दिशेन दिसता सोहम आणि हो फटको लॉंग ऑनच्या दिशेन. यावेळी खराब चेंडू आखो टप्प्याचो दिशेपासून भरकटलेलो. प्रसादने आपल्या संघासाठी नक्कीच 1-2 धावा वाचवले. हे चेंडू जर विकेट किपरला बीट करून गेलो असतो तर 22चे 2 रन अगदी सहज किमान मिळाले असते. प्रसादचा विकेट किपिंग. दुसऱ्या सेमीस फायनलसाठी श्री गणेश संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग म्हणजे आपण पहिली बॅटिंग बघूक मिळतली टीम कोलंबिया संघाची. ज्या सचिन यापूर्वीच्या षटकात फक्त 1 धाव खर्च केलेली, 2 महत्वाचे विकेट घेतलेले तो सचू यावेळी अतिरिक्त वेग मिळवण्याच्या नादात, वेगावर स्वार होण्याच्या नादात वारंवार दिशाहीन गोलंदाजी. या ओव्हरचं 30रो वाईड बॉल, 30रो अवांतर चेंडू. काहीच्याही गोलंदाजाक यश संपादन करण्यासाठी दिशा, टप्पो आणि वेग या 3 गोष्टीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असा. खास करून जे का वेगावर स्वार होण्याची इच्छा असा त्यांनी तर पहिल्या दुसऱ्या चेंडू पासून टप्प्यावर आधी गोलंदाजी करायची. ज्यावेळी आपण टप्प्यावर नियंत्रण मिळता त्यानंतर हळूहळू वेगावर स्वार व्हायचा. धावसंख्या स्थिरावलेली 8 धावा. यावेळी गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, रानलँड टोपभर, वाढल्यान वाटीभर, जाता जाता यष्टे उद्ध्वस्त, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी.
दुसऱ्या विकेटचा पतन. जा आपण बोलावतो कॉम्बॉक्स मधून वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न वारंवार अंगलट इले होतो सचूच्या, पण त्या सचून अनुभवातून शिकला आणि ह्याच असता गुणी खेळाडूचं लक्षण. आपल्याकडून झालेल्या चुकांमधून काहीतरी शिकायचा, चुका सुधारायचे आणि पुढच्या बॉलवर वेगळा काहीतरी चांगला करून दाखवायचा. सलग 3 वाईड पडल्यामुळे सचिन वेगावर थोडासा नियंत्रण केला आणि या चेंडूवर वेगापेक्षा आपल्या मनगटाचो आणि बोटांचा वापर केलो. टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने वळणारो चेंडू. बॅटरची इच्छा होती हे चेंडू सोडून द्यायचो वाईड साठी, पण जाता जाता यष्टे उद्ध्वस्त, बेल्स पडले जमिनीच्या दिशेने. दुसऱ्या विकेटचा पतन 8 रन्सावर. दोनही सलामीवीर डगआउटच्या दिशेने पहिल्या चेंडूवर साईश आणि आता सर्वेश. मैदानावर नवीन जोडी प्रवीण आणि सनील. प्रवीण या शब्दाचा अर्थ वाकबगार आणि या वाकबगारासारखी प्रवीण नावासारखीच प्रवीण फलंदाजी करूची लागतली या प्रवीणला. कशा प्रकारे होतेली प्रवीणच्या इनिंगची सुरुवात. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सच्चू परत एकदा पहिल्या षटकात 2 विकेट काढण्याची आपली परंपरा मैदानावर आता सुद्धा शाबूत ठेवताना सन्मान देणारो फटको, आदर देणारो फटको तो यावेळी प्रवीण कडसून. निर्धाव चेंडूनिशी पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनल आयोजित अल्डोना प्रीमियर लीग 2024 पहिलो सेमीफायनल, ज्याच्यात जॉगिंग बॉईज संघान टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचा निर्णय आणि 76 रन्सांचा पाठलाग करताना सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन. पहिल्या ओव्हरीत 8 धावा खर्च केले सचिन, पण 2 महत्वाचे सफलता. दोनही सलामीवीर तंबूच्या दिशेन आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर अर्जुन. गुरु द्रोणाचार्यांचो पट्ट शिष्य होतो अर्जुन. झाडावर बसलेल्या पोपटाचो फक्त डोळ दिसत होतो, तो होतो अर्जुन. जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होतो, तो होतो अर्जुन. पण मैदानावरचा ह्यो अर्जुन यावेळी जॉगिंग बॉईज संघाच्या वतीन त्या अर्जुनासारखी कामगिरी अचूक टप्प्याची करूची लागतली. पहिल्या ओव्हरीत रन झाले 8-2. सर पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावा जमवले 8. सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या वर्षाच्या अल्डोना प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिल्या संघाची तुमका आमका सगळ्यांका प्रतीक्षा. गतवर्षी ही स्पर्धा गोवा मर्यादित आणि त्याचबरोबर ऑल गोवा लेवलचे आयकॉन खेळाडू. यावर्षी मात्र थोडीशी वेगळ्या पद्धतीची स्पर्धा. अल्डोना परिसरातल्या सगळ्या यशवंत कीर्तिवंत गुणवंत खेळाडूंच्या सोबत प्रत्येक संघामध्ये 2 अंडर 21 खेळाडू, 1 व्हेटरन खेळाडू आणि गेल्या वर्षीच्या 15 टीम मध्ये यंदा अजून एका नवीन टीमची भर घालून एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेसाठी. अल्डोना मधल्या सगळ्या युवा आणि अनुभवी खेळाडूंका एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणारी ही तुमची सगळ्यांची लाडकी स्पर्धा अल्डोना प्रीमियर लीग 2024. सुरुवात दुसऱ्या ओव्हरीची. अर्जुन दिसतलो बॉलिंग मार्कवर. पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार. त्या कपडावर सून माणूस मेळावर सून चेंडू अंधार मेळाच्या दिशेन. अल्डोना प्रीमियर लीग षटकार डायरेक्ट गडग्यार. सनीलच्या बॅटीतून बाहेर पडलेलो हो लांब 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 लचक फटको. आज आपल्या मजबूत देहयष्टीचो अगदी पुरेपूर फायदा घेताना बॅटर. धावसंख्या स्थिरावलेली 14 रन्सावर 76 रन्सांचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या तर बरी होती, पण 2 महत्वाचे विकेट. दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर अर्जुनचा स्वागत केला सनीलने.
त्या षटकारापाठोपाठ परत एकदा सनीलचा फटको, यावेळी मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ज्या सनीलने षटकार मारून आपल्या धावसंख्येची सुरुवात केली तो सनील सलग दुसरा षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेन. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी कोकणी म्हणीची आठवण आणि चेंडूच्या खाली आजच्या दिवसात दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करणारो परत एकदा सचू. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 8 झेल ज्या खेळाडूच्या नावावर तो सचू अजून एक सुंदर झेल टिपताना आपल्या संघाच्या विजयाच्या वाट्यात मोठा हातभार ज्या खेळाडूचा असता असो सचू. पहिल्यांदा गोलंदाजी करून पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्वाचे सफलता. प्रतिस्पर्धी सिद्धी स्पोर्ट्स संघाची सलामीची फळी ज्यांनी कापून काढली. दोनही सलामीवीरांका ज्यांना डगआउटच्या दिशेन रावण्याच्या दिशेने पाठवला असो खेळाडू सचू. एक सुंदर झेल संपूर्ण स्पर्धेतलो कॅच नंबर 8. नवीन फलंदाज अनिल, नंबर 26 ची जर्सी. दुसऱ्या बाजून प्रवीण नॉन स्ट्रायकर एंडवर. दिशा टप्पोबेक याच्यावर नियंत्रण राखून अर्जुनची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार होतो कारण ओव्हरपिच प्रकारचा चेंडू डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी आणि लॉंगॉनच्या कपडावरसून खाल्लेलो षटकार. मैदानावर काही घडलेले नाट्यमय घटना आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल. अर्जुनचे उरलेले 3 चेंडू पूर्ण करण्यासाठी निखिल उरलेले 3 चेंडू निखिलला पुरे करूचे लागतले. 14 धावसंख्येवर एक सुंदर चेंडू निखिल कडसून. अनिलला निशब्द करणारो चेंडू. वाघासारखी गोलंदाजी आणि निखिलला मैदानातलो वाघ असा सुद्धा म्हटला जाता आणि आज त्या नावाक साजेशी गोलंदाजी. 14 धावसंख्येवर मोठो फटको लॉंगॉनच्या कपडावरसून. टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट उडियार आणि डायरेक्ट कुडियार. अल्डोना प्रीमियर लीग षटकार. धावसंख्या 20 रनचार. जणू काय डगआउट मधून सेट होऊन इलेलो अनिल. पहिल्या चेंडूवर थोडीशी चाचपडती सुरुवात पण दुसरा चेंडू थेट ढगाच्या दिशेन. पृथ्वी लोकांकडून चेंडू थेट स्वर्गलोकीच्या दिशेन. बॅटची कट शॉर्ट थर्डमॅनच्या हातात. अजून एका विकेटचा पतन. आपल्या संघासाठी प्राइज विकेट निखिलने मिळवून दिली. जल्लोष जल्लोष मैदानावर. निखिल ओम शिवा फिटनेस जिमचा मालक असा आणि एखाद्या फिटनेस जिमच्या मालकाक साजेसो फिटनेस मरण्याचं वाघ जेका म्हटलं जातं त्या निखिल कडसून. निखिल अनपेक्षितरित्या बॉलिंग मार्कवर इलो. अर्जुनचे उरलेले चेंडू पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. षटकारान त्याचा स्वागत झाला खरा पण शेवटच्या चेंडूवर अनिलची प्राइज विकेट. बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. अंडर 21 चो एक गुणवान खेळाडू एक सुंदर झेल टिपत 4थी सफलता आपल्या संघात मिळवून देताना. प्रणय या फिल्डरचं नाव असा ज्या प्रणयने यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली. 2 ओव्हरींची सांगता 10.5ची सरासरी राखत पहिली फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करताना सिद्धी स्पोर्ट्स संघ 21 रनचावर.
करेक्शन 20 रन्सावर. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुलचा सफल प्रयत्न, पण चेंडू खूपच वेगवान होतो गौरेश कडसून. आखो टप्प्याचा जरी चेंडू असलो तरी या चेंडूवर पूल करण्यासाठी तेवढं वेळ नव्हतो आणि त्यामुळे हे पूल अनसक्सेसफुल. बॅटची थोडीशी हलकीशी लेमन कट घेऊन शॉर्ट स्पाइन लेग पर्यंत चेंडू. एकेरी धावेनिशी धावसंख्या 21-21. एकेका धावेसाठी संघर्ष. आजच्या दिवसातले पहिले 4 क्वार्टर फायनल आपण 6 षटकांचे बघितले, पण त्यानंतरचं पहिलं सेमीफायनल तब्बल 7 ओव्हरींचो आणि त्यामुळे थोडीशी जपून मैदानावरची कामगिरी करण्याचा इरादो सिद्धी स्पोर्ट्स संघाचो. 21 धाबा 21, 76 रन्सांचा पाठलाग आणि गौरेशचं 30रो चेंडू. डावखुऱ्या बॅटर राहुलसाठी यापूर्वीच्या मॅचचं हिरो. धावांचा पाठलाग 59 रन्सांचो. कोरजुवेम SS संघाविरुद्ध करताना 16 धावा करून ज्यांनी सामनावीराचं तुरो आपल्या मुकुटात कवलो असो राहुल. एकेरी धावेनिशी आपल्या खात्याची सुरुवात. धावसंख्या 2-2, 2-2, दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. पटकोतर सुंदर असा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळ चेंडूच्या मागे. लॉंग ऑनने अडवलेलो चेंडू 2 धावेनिशी धावसंख्या 23 रन्सावर. 24 2 डझन धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 7 ओव्हरमध्ये 76 रन्सांचं टार्गेट. आडव्या बॅटचा इरादो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. बाईच्या स्वरूपात 1 रन अगदी सहज मिळालो असतो. निखिल कडसून मिस झालेलो चेंडू होतो, पण स्ट्रायकर यांच्या बॅटरचं थोडंसं दुर्लक्ष. चेंडू निर्धाव 24 रन्सावर. यावेळी फुलटॉस. मिड विकेटचं फिल्डर सचू नंबर 18. जागतिक दर्जावरच्या सगळ्यात फिटेस्ट खेळाडूची ही जर्सी क्रमांक 18 आणि सध्याच्या चालू IPL मधील ऑरेंज कॅपचो सध्याचो मानकरी असणाऱ्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक 18 सचूच्या पाठीवर. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. 7 ओव्हरमध्ये 76 रन्सांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. 30 चेंडू शिल्लक. 51 धावांची गरज. 30 चेंडू 51 धावा. बॉलिंग मार्कवर प्रसाद संघाचो सलामीवीर आणि संघाचो यष्टीरक्षक. वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी. आडव्या बॅटचो फटको. सचूच्या आधी लॉंग ऑनचो क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत येत. सुंदर झेल कंप्लीट. 5व्या विकेटचा पतन 25 रन्सावर. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केलो तर ज्या ज्या खेळाडूने अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केली ते खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. पहिल्या सामन्यात सचू होतो 21 रन 2 विकेट 2 झेल. दुसऱ्या सामन्यात राहुल होतो सिद्धी स्पोर्ट्स संघाच्या वतीने 16 रन्स आणि 1 विकेट. हे 2 संघ एकमेकांच्या समोर आणि या 2 संघातून 2 दर्जेदार खेळाडू एकमेकांच्या समोर सचू आणि राहुल. राहुल कडसून अपेक्षा खूप होते. तो राहुल अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवर असा. अजूनही राहुलची बहारदार खेळी बघणं बाकी असा. दुसऱ्या बाजून सचू आणि सध्याच्या घडीक सलामीवीर प्रसाद आपल्या संघासाठी भरीव योगदान. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्येची सुरुवात करताना 24 धावा. विकेट किपिंग करताना एक सुंदर झेल आणि आता गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. नवीन फलंदाज मिस्टर गोयल. शॉर्ट पिच. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचो फटको.
माणूस मेळ्यावर चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन अल्डोना प्रीमियर लीग षटकार मोये मोये डेंगे डेंगे 31 31 धावा गोयलचो इल्याचं एक लांब लचक मोठो पाठ भरवळ त्यानंतर बॅकफूट पंच कव्हरच्या दिशेन संपूर्ण इनिंग मध्ये हे सुटलेलो पहिलो झेल आणि हे फक्त झेल होतो ही फक्त मॅच होती की चॅम्पियनशिप येणारो काळ सांगतलो गोयलला मिळालेल्या जीवदानाचो गोयल कसो फायदा उठवता सध्या राहुल स्ट्रायकर एंडवर दोनही डावखोऱ्या हाताचे बॅटर धाव संख्या 32 रन्सावर फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेन 1 रन्सावर समाधान प्री डिटरमाइंड शॉट ज्याका म्हटला जाता राहुलने जणू काही आधीच ठरवलेला या चेंडूवर बॅकफुटवर जाऊन खेळायचा थोडं जरी राहुल पुढे गेलो असतो तरी फुल टॉस मिड विकेट स्क्वेअर लेगच्या कपडावरसून षटकारासाठी गेलो असतो या चेंडूवर 1 रन त्यानंतर आखो टप्प्याचा चेंडू बॅट चिकट घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन निखिल येता फील्ड करता तो पर्यंत 1 रन आणि त्या 1 रनचा धाव संख्या 34 पाठलाग चालू आहे 76 रन्सांचो नंबर 13 ची जर्सी निखिलच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी ह्यो अंक अशुभ मानलो जाता पण निखिलसाठी ह्यो अंक आज खूपच लकी ठरलो तोच निखिल बॅकवर्ड पॉइंटवर सर्कलवर राहुल स्ट्रायकर एंडवर 4 षटकांची सांगता 7 ओव्हर मध्ये 75 धावांचो 76 धावांचो पाठलाग आणि पहिल्या 4 ओव्हरीत धावा झाले 34 18 चेंडूंचो खेळ बाकी आणि 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज 18 चेंडू 42 धावा आव्हान कठीण असा पण अशक्य नाही असा मैदानावरचे सभा मासिक सभा ग्रामसभा थोडेसे कमी करून सामन्याकडे जरा जास्त लक्ष द्या कारण यानंतर होणारो दुसरं सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड फिनाले अल्डोना प्रीमियर लीगचं चॅम्पियन ठरवणारो एक मोठं सामना आजच्या दिवसात सगळ्यांचं आकर्षण असतेला खेळाडूंका विनंती लवकरात लवकर आपापल्या जागेवर चला पंचांक विनंती असतली जरा घड्याळाकडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या आणि त्यांना सुद्धा जरा बघूक सांगा मैदानावरची ही प्रचंड उष्णता आणि त्यामुळे वारंवार खेळाडूंका पाण्याची लागणारी गरज चार ओव्हरींचा खेळ समाप्त बॅटर चॉईस पॉवर प्ले पंच सुजित राणे सरांचो इशारो आणि बॉलिंग मार्कवर सुटलेल्या झेलाची पुरेपूर वसुली आणि वचपो करण्याच्या इराद्यान सोहम आजचो एक अष्टपैलू खेळाडू सच्चू आणि या सच्चूचो ह्यो धाकटो भाव बॉलिंग मार्कवर सोहम ज्याचा नाव असा 4 ओव्हरीत रन झाले 34 18 चेंडू 42 रन्सांची गरज 5व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू गोयल मिळालेल्या जीवदानाचो गोयलला फायदा उठवचो लागतलो पटको तर मोठं मिळांचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आजच्या दिवसात संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी 8 झेल घेतलो अशा सच्चूकडसून सुटलेलो एक साधो सोपो झेल दुसरा जीवदान गोयलसाठी पहिला बॉलला 2 आले ना पहिलाच बॉल स्ट्राइकला कोण आहे स्ट्राइकला गोयल आहे ना परत एकदा उडालेलो कारंजो फुटलेली पाईपलाईन गोयलचा फटको यावेळी मात्र पिल्लर खायची चूक न करता व साधो सोपो झेल टिपताना 2 जीवदाना मिळालेलो गोयल या जीवदानाचा मोठा फायदा न उठवता महेशच्या हाती महेंद्रच्या हाती एक साधो सोपो झेल देऊन तंबूत परतताना 0772 चो ओनर या कॅचच्या खाली
महेश, माफ करा महेंद्र माही या टोपण नावाने प्रसिद्ध असा आणि टीमच्या जर्सीवर असणारो 0772 चो नंबर आणि या 0772 चो मालक. एक सुंदर झेल, दोन दिग्गज खेळाडूंनी ज्या गोयलचो झेल सोडलो त्याच्यावर कडी करणारी कामगिरी. महेन उर्फ माही यावेळी फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेन 30 यार्ड सर्कलवर. न्यू बॅटर मुकुंद, अतिशय सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर. चेंडूचो टप्पो पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स, उसळी घेत चेंडू बॅटरच्या छातीकडसून विकेट किपरच्या दिशेन. उरलेला काम पूर्ण केला प्रसादने. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 36 3 डझनावर. आडव्या बॅटचा प्रयत्न, लगेच धावेसाठी वळवलेली पावला, दक्ष विकेट किपिंग प्रसाद कडसून आणि विकेटचा पतन धावचीच्या स्वरूपात. 7वं खेळाडू माघारी, 7 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 36 रन्सावर, 36 फॉर 7. यानंतर होणारो दुसरो सेमीफायनल. नोंद घ्या दोनही संघ. श्री गणेश संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. टीम कोलंबिया, तुमका विनंती असतली ह्यो सामनो संपल्यानंतर लगेच सलामीची जोडी तुम्ही मैदानावर पाठवची. न्यू बॅटर राजन, सच्चो 5व्या एव्हरेज सोहम. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचा खर्च आणि 2 सफलता. ड्राईव्हचा फटको. डी पेक्षा कव्हरच्या दिशेने फक्त 1 रन. प्रत्येक धावेसाठी संघर्ष, कडी मेहनत. एकतर आकाशातलं सूर्य तुमची सगळ्यांची परीक्षा घेता आणि मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धी संघाची परीक्षा जॉगिंग बॉईज संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक घेताना. धावसंख्या स्थिरावली 37 76 रन्सांचा पाठलाग, एक मोठो पाठलाग. टॉस जिंकान घेतलेलो बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत तरी जॉगिंग बॉईज संघासाठी फलदायी ठरलो. 7 ओव्हरीत 75 धावा, 76 रन्सांचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावलेली 37 रन्सावर. आखोट टप्प्याचा चेंडू, अपर कट. सच्चू चेंडूच्या मागे डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. दर्जेदार क्षेत्ररक्षण सच्चू कडसून. जो चेंडू हमखास चौकारासाठी गेलो असतो अशा चेंडूवर सच्चून सर्वस्वपणाक लावला आणि हे चेंडू परत एकदा मैदानात आणलो फक्त 2 धावेंसाठी. 2 धावे बरोबरच 5 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावली 39 12 चेंडू शेवटचे शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडूमध्ये खूप मोठो पल्लो गाठूचो बाकी असा. प्रचंड तापमान सध्या अल्डोनावासीय या उन्हामुळे, या उन्हाळ्यामुळे त्रस्त. जवळपास 38-40 डिग्री सेल्सिअसचं तापमान, अंगातून वाहणारे घामांचे धारा. आणि हे घामांचे धारा बघितल्यानंतर कधी कधी प्रश्न पडता की हे सूर्य, ही सूर्य देवता संपूर्ण पृथ्वी या सूर्याभोवती फिरता की हे सूर्य फक्त अल्डोनाच्या समोरच येऊन येऊन फिरता. 37 धावा गरज असलेली. फटको तर सुंदर असा. फिल्डर चेंडूच्या मागे संधी होती झेल टिपण्याची, पण हाताक लागान गेलेलो चेंडू षटकारासाठी.
45 धावा. विजयाचं लक्ष्य कठीण असा पण अशक्य काय नाहीसा. हारा वही जो लढा नहीं, या वाक्य कायम लक्षात ठेवचा लागतला. आपकी हार भी ऐसी हो कि जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो. या वाक्यावर विश्वास ठेवून प्रतिकार करूचो लागतलो. हार किंवा विजय ही गोष्ट खूप लांबची असा. सगळ्यात आधी तुमका प्रतिकार करूचो लागत. धावांचो पाठलाग होतलो की नाही ह्या माहिती नाही, पण सिद्धी स्पोर्ट संघ त्यासाठी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य. धावसंख्येवर शॉर्ट आर्म पूल. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वतः माही महेन. एका रन्सावर फक्त समाधान. 46 धावा, 76 रन्सांचा पाठलाग, 30 धावांची गरज. 9 चेंडू बाकी. 9 चेंडू 30 धावा. सामना बऱ्यापैकी खुलो झालेलो. या क्षणी फक्त एकच पर्याय मैदानावरच्या बॅटरकडे. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स. आक्रमण ह्याच बचावाचा साधन. आणि या आक्रमणाच्या जोरावर राहुलने यापूर्वीचं सामना जिंकून दिलो. परत एकदा राहुलला ती कामगिरी करणं गरजेचं. सरळ बॅटने खेळलेलो फटको. मिड ऑफच्या दिशेने फक्त 1 रन. ज्या राहुलने यापूर्वी 59 रन्सांचा पाठलाग करताना एक हाती सामना जिंकून दिलेलो, त्या राहुलसाठी या मॅच मध्ये या इनिंग मध्ये मोठ्या फटक्यांसाठी थोडीशी मेहनत जास्त करूची लागतली. 8 चेंडू शेवटचे शिल्लक. 29 धावांची जवळपास गरज असतली. कॅरिबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण. हातान चेंडू अडवतो होतो, पण चेंडू स्वतः येऊन पायावर जणू काय आदळलेलो. बघता भजी मागता वडे. चेंडू थांबवणं खूप गरजेचा होता आणि या युवा खेळाडून प्रणयने ही कामगिरी करून दाखवली. यो चेंडू जर प्रणयच्या पायाक लागलो नसतो तर चौकारासाठी नक्की गेलो असतो. 3 धावा प्रणयने वाचवले. धावसंख्या 48. मिस्टर IPLच्या जर्सी क्रमांकावर येऊन थांबणारी 48 धावा. शचू या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू निशी. ओव्हर नंबर 6 समाप्त. 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 48. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि उर्वरित 6 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या संघात हे पहिलं सेमीफायनल आणि यानंतर होणारो वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनल आयोजित अल्डोना प्रीमियर लीग 2024 6व्या पर्वाचं दुसरं सेमीफायनल. टीम कोलंबिया ही टीम असलेली पहिली बॅटिंग करणारी, कारण श्री गणेश संघान जिंकलेलो टॉस आणि स्वीकारलेला क्षेत्ररक्षण. या सामन्यानंतर श्री गणेश संघ तुमका विनंती असलेली लगेच क्षेत्ररक्षण तुम्ही सज्ज करूचा आणि टीम कोलंबिया संघ तुमका सूचना असतली सलामीची जोडी त्याच्यावर तुम्ही शेंदूर मारून ठेवचो. मर्यादित वेळेमध्ये ओव्हर पूर्ण न केल्यामुळे क्षेत्ररक्षणाची पेनल्टी. सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी फक्त 4 खेळाडू. बॉलिंग मार्कर सोहम यो पहिलो चेंडू मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू अल्डोना प्रीमियर लीग चौकारासाठी आणि या चौकारांची धावसंख्या 52 रन्सावर 52. IPL मधून इलेलो हो नियम असा, कारण यापूर्वी जेव्हा ओव्हर रेट स्लो ठेवलं जायचो तेव्हा फक्त मानधनाची कपात हो नियम होतो आणि मानधनाची कपात म्हटल्यानंतर मोठोसो फरक पडा नाही, कारण मानधनच होता तुटपुंजा. पण आता काही नियम असे बदलले की ह्या वेळेचा महत्व बॅटरला आणि फिल्डिंगला दोघांकाही समजायचा आणि समजावूक होया यासाठी काही कडक नियम. यावेळी फटको मिडॉनच्या दिशेने. सचू चेंडूच्या खाली. एकदा झालेली चूक परत न करण्यात माहिर असणारो खेळाडू. संपूर्ण स्पर्धेतलो झेल क्रमांक 9 आपल्या सुरक्षित हातात टिपताना
तर क्रिकेटच्या मैदानावर असणाऱ्या वेळेचा महत्व खेळाडूंका कळाचा, यासाठी बदललेले काही नियम. निर्धारित वेळेमध्ये जर आपण ओव्हर संपवले नाही तर शेवटच्या ओव्हरसाठी सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी 4 खेळाडू किंवा 3 खेळाडू पंचांची ज्याप्रमाणे तुमच्यावर करडी नजर असा आणि जेवढं वेळ तुम्ही वाया घालवलात त्यानुसार ही संख्या ठरता. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅटिंगला येण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी असा आणि त्या 2 मिनिटात जर बॅटर नाही इलो तर काय होता ह्या तुमका एंजेलो मॅथ्यूजने दाखवला असा. त्यामुळे वेळेचा भान राखणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी. याचं कारण काय असा तर वेळ कुणासाठी थांबणार नाही. जो वेळ तुमका परमेश्वरान दिलो त्या वेळेचा सदुपयोग करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी. आणि त्यामुळेच क्रिकेटमध्ये वाया जाणाऱ्या वेळावर नियंत्रण ठेवण्यासाठी इलेले हे काही नियम, ज्या नियमांचा वापर केलो पंच सुजित राणे सरांनी आणि सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी फक्त 4 खेळाडूंका लावण्याची मुभा दिली. शेवटच्या ओव्हरीचे फक्त 3 चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 53 रन्सावर. विजयाचं लक्ष हळूहळू खूप खूप लांब जाताना गोव्याच्या या सुंदर निसर्ग संपन्न अशा समुद्र किनारी जगभरातले पर्यटक येतात. या किनाऱ्यावरची वाळू घट्ट मुठीत पकडल्यानंतर जशी वाळू हातातून निसटता सामना सुद्धा सिद्धी स्पोर्ट्स संघाच्या हातातून अगदी सहज निसटताना. शेवटच्या फक्त 2 चेंडूंची औपचारिकता, कारण हा चेंडू असा वाईड. 54 धावा, 54. 76 धावांची गरज होती विजयासाठी. शेवटचे 2 चेंडू उरले आणि 2 चेंडूत जवळपास 22 धावांची अशक्यप्राय गरज. मिडानला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पहिल्या आडी. अल्डोना प्रीमियर चौकार, पण या चौकारासाठी बरोच लेट झालो. बहुत देर कर दी मेहरबा आते आते. ज्या फटकेबाजीची गरज अगदी सुरुवातीपासून होती ती फटकेबाजी करू न शकल्यामुळे सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचा संघ पराभवाच्या अगदी उंबरठ्यावर, सेमीफायनल मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर. शेवटच्या चेंडूवरचा फटको. सचू येतलो या चेंडूच्या मागे. महेन आणि सचू या दोघांमध्ये पहिल्यांदा महेनने अडवलेलं चेंडू, सचून अडवलेलं चेंडू महेनकडे सुपूर्द आणि या सामन्याची समाप्ती. पहिलं सेमीफायनल समाप्त आणि या पहिल्या सेमीफायनल मध्ये टॉस जिंकून घेतलेलं बॅटिंगचं अर्थ ठरवत जॉगिंग बॉईज संघ जमवलेल्या 75 धावांच्या जोरावर सिद्धी स्पोर्ट अँड कल्चर